जेव्हा विरोधकांचा मोर्चा सगळा निघतो आहे, वेगवेगळे पक्ष आणि वेगवेगळ्या पक्षांचे नेते तुमच्या सोबत येत आहेत, काँग्रेसचे काही वरिष्ठ नेते हे या मोर्चापासून फारकत घेतायत, अंतर राखतायत असं तुम्हाला वाटतंय का? नाही, मुळात काय येतो इथं विषय कोण कुणाबरोबर जातंय, महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीचा घटक आहे की नाही, काँग्रेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर येणार की नाही, हा विषयच नाही. हम्म, हा मोर्चा काय मुळातच विरोधी पक्षाचा नाहीये. फक्त हम्म. आपल्याला आठवत असेल, अगदी सुरुवातीला या मोर्चाचं निमंत्रण आणि सर्व राज्य पक्षांनी निवडणूक दिलं. आयोग असेल, केंद्रीय निवडणूक आयोग असेल, याच्या भेटीचं निमंत्रण हे भारतीय जनता पक्षाला सुद्धा देण्यात आलं हो. होतं. हे मोर्चाचं निमंत्रण, निवडणूक आयोगाच्या निवेदन द्यायचं निमंत्रण शिष्टमंडळाचं, हे शिंदे गटाला सुद्धा देण्यात आलं होतं आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा देण्यात आलं. हम्म, मोर्चा हा मुख्यतः भारतीय लोकशाहीमध्ये प्रत्येक मतदाराला आपला अधिकार आहे आणि तो हक्क बजावताना तो पारदर्शीपणे त्याने ज्याला मतदान केलं त्यालाच ते मतदान होतंय की नाही हे पाहण्याचाही त्याला अधिकार हक्क आहे. हम्म. आता नवी मुंबईत गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही सातत्याने बघतोय, इतक्या पद्धतीने मतदार यादीमध्ये घोळ आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये 100, 200, 300चा फरक हा सुद्धा खूप मोठा असतो. आणि बरोबर. बरोबर नेमके तेवढेच मतदार म्हणजे पाम बीच रोड, सानपाडा ह्या पत्त्यावरती 250 मतदारांची नोंदणी आहे. हम्म, सगळ्यात म्हणजे हे आठवं आश्चर्य समजायचं निवडणूक आयोगाचं सुलभ शौचालय हा राहण्याचा पत्ता आहे. महानगरपालिका आयुक्तांचं निवास, असे प्रचंड घोळ मतदार यादीमध्ये. मी दुबार मतदार म्हणतच नाहीये. हम्म, हम्म. परत एकदा हे सगळे बोगस, हे सगळे खोटे मतदार आहे आणि या खोट्या मतदार यादीच्या विरोधातला हा मोर्चा आहे. हम्म. याच्यात कोण कोणाला निमंत्रण देतंय, कोण कोणाबरोबर युती करतंय, आघाडी करतंय, हा मुळात विषय नाही. जर भारतीय जनता पक्षाला, शिंदे सेनेला, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला वाटतंय की मतदार यादीत घोळ आहे हम्म. आणि तो मतदार यादीतला घोळ निस्तरला गेला पाहिजे, तर त्यांनी मोर्चात यावं ना.